नमस्कार, मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण अशी एक माहिती घेणार आहोत की ज्या माहितीमुळं आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा आणि दशा मिळेल. हजारो वर्षापासून साधुसंतांनी ऋषीमुनींनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच गोष्टीची मी आज पुनरावृत्ती करणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे देवाची पूजा करत असताना इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. नारळ, फूल, हार, अगरबत्ती, धूप या गोष्टींची आवश्यकता नाही. ह्या गोष्टी आपण आपल्या इच्छेसाठी न्यायच्या आहेत. आपल्याला वाटावं की आपण परमेश्वराच्या चरणी रिक्त हस्ते गेलेलो नाही, मोकळ्या हातानं गेलेलो नाही. परमेश्वराला आपल्याकडून काहीतरी गोष्टी दान द्याव्यात या उद्देशानं आपण त्या गोष्टी नेलेल्या असतात. परंतु परमेश्वराला आपण आपल्या मनातील इच्छा मागत असताना, आपल्या मनातील इच्छा सांगत असताना आपण प्रामुख्यानं फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ती गोष्ट म्हणजे फक्त परमेश्वराचं नामस्मरण. हो, फक्त परमेश्वराचं नामस्मरण. मग तुमची श्रद्धा कोणत्याही देवावरती असू शकते. श्रीरामावरती असेल, श्रीकृष्णावरती असेल, माता महालक्ष्मीवरती असेल, गणपतीवरती असेल, साईंवरती असेल, स्वामी समर्थांच्यावर असेल, सद्गुरू बाळूमामांच्यावर असेल, कोणावरही तुमची श्रद्धा असू शकते. परंतु तुमची श्रद्धा ज्या देवावरती, ज्या साधू संतांवरती आहे त्या देवाचं किंवा त्या साधू संतांचं नाव सततमुखी असणं म्हणजे नामस्मरण. काही वेळेला तुम्हाला सांगितलं जातं की एक माळ जप करा, नामस्मरण करा, किंवा 5 माळांचा जप करा, किंवा 11 माळेंचा जप करा, 21 माळेंचा जप करा, असं काहीतरी सांगतात. परंतु काही वेळेला जपमाळ आपल्या हातात असेलच असं नाही. आपण प्रवासात असतो, आपण बाहेर असतो, रानात असतो, त्यावेळेला सुद्धा आपण मनातल्या मनात परमेश्वराचं नामस्मरण करणं सतत, म्हणजे उदाहरणार्थ तुमची श्रद्धा स्वामींच्यावर आहे तर सतत स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात जरी तुम्ही म्हटला तरीही पुष्कळ आहे. यासाठी तुम्ही मोठ्या आवाजातच म्हणावं अशी काय आवश्यकता नाही. तुम्ही मनातल्या मनात जरी जप केला तरीसुद्धा याचं पुण्य तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही जपमाळेवरती जप केलेलं असतं. परमेश्वराला दिलेल्या वस्तूंपेक्षा परमेश्वराचं घेतलेलं नाव हे मोठं आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक आपल्या मुलांची नावं ही परमेश्वराच्या नावानं ठेवत होती. पांडुरंग असेल, विठ्ठल असेल, गोपाल असेल, राम असेल, कृष्ण असेल, त्या मुलाला हाक मारण्याच्या उद्देशानं आपल्या मुखी परमेश्वराचं नाव येईल हा त्यामागचा उद्देश होता. परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. आपण आज नाव घ्यायचं म्हणूनच घ्यावं लागेल आपल्याला. परमेश्वराची आराधना, परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी आपण परमेश्वराचं फक्त नामस्मरण करायचं. सतत दिवसाकाठी आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेला आपण मनातल्या मनात फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे. आता या पाठीमागं काही लोक असं म्हणतात की कुलदेवतेचं नाव घ्यावं, की आमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव घ्यावं, किंवा श्रावण सोमवार आहे शिवशंकराचं नाव घ्यावं, की मार्गशीर्ष महिन्यात दत्तगुरूंचं नाव घ्यावं. दत्तगुरू हे सगळ्यांचे गुरुच आहेत, त्याबद्दल विषयच नाही. आणि दत्तगुरूंचाच अवतार श्री स्वामी समर्थ आहेत. तुम्ही कुणाचीही पूजा करा, तुमचा भरोसा, तुमचा विश्वास कोणत्याही देवत्वावर असू दे, तुम्ही त्याच देवाचं नाव घ्या. कुणाच्या तरी इतर सांगण्यानं तुम्ही तुमचं देवत्व, तुमचे मनात असलेलं देवाविषयीचे भाव, देव बदलू नका. त्यानं सांगितलं म्हणून ह्या देवाचं नाव घ्या, ह्यानं सांगितलं म्हणून त्या देवाचं नाव घ्या, असं करू नका. ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे त्याच देवाचं नाव तुम्ही मुखातल्या मुखात सतत घेत राहणं म्हणजे नामस्मरण. आणि याचा तुम्हाला 100% उपयोग होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी काही संकट असतील, जेवढ्या काही अडचणी असतील, जेवढा काही त्रास असेल तो निघून जाईल. तुम्ही परमेश्वराला कोणत्याही पद्धतीची ऑर्डर द्यायची नाही, हुकूम करायचा नाही. परमेश्वरा हे असं असं कर, परमेश्वरा असं असं झालं पाहिजे, माझी अडचण निघून गेली पाहिजे. तुम्ही कोण सांगणार?
तुमची अडचण गेली पाहिजे म्हणून तुम्ही परमेश्वराला हुकूम केला की काय? मुळात तुम्ही तुमची अडचणच सांगू नका. ते परमेश्वर आहेत, ते स्वामी आहेत, ते समर्थ आहेत. तुमची अडचण सुद्धा त्यांनाच माहीत आहे. तुमची अडचण पण तेच सोडवणार आहेत. त्यामुळे तुमची अडचण तुम्ही नका सांगू त्यांना. ते अज्ञानी आहेत का? त्यांना माहीत नाही तुमची अडचण. तुमची अडचण ही त्यांना माहीत आहे. तुम्ही तुमची अडचण त्यांना सांगू नये. फक्त निस्वार्थी भूमिकेनं त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि आपण या अडचणीतून सही सलामत बाहेर पडणार आहोत यावरती विश्वास ठेवा. परमेश्वरावर, परमेश्वराच्या कृपेवरती विश्वास ठेवा. सतत 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 नामस्मरण ठेवा. यामुळंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आल्याचं दिसून येईल. भेटूया पुढल्या भागामध्ये पुढील माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.